हा आहे आजपर्यंतचा सर्वात खतरनाक आणि पॉवरफुल न्यूक्लिअर बॉम्ब, ज्याला टेस्ट केल्यानंतर यामधून निघणाऱ्या शॉक वेव्हजमुळे दुसऱ्या देशांमधले घर, बिल्डिंग्स आणि गाड्या जमीनदोस्त झाले होते. होय, मी बोलणं करतोय 30 ऑक्टोबर 1961 मध्ये रशियाकडून टेस्ट केल्या जाणाऱ्या त्सार बॉम्बबद्दल, जे की हिरोशिमा आणि नागासाकीवरती पाडल्या जाणाऱ्या न्यूक्लिअर बॉम्बपेक्षा 3300 पटीने जास्त पॉवरफुल होता. या न्यूक्लिअर बॉम्बला रशियाने एका रिमोट आयलंडवरती एक स्पेशल प्लेन TU-95 बॉम्बर एअरक्राफ्टद्वारे ऑलमोस्ट 34,000 फूट उंचीवरून एका पॅराशूटच्या मदतीने पाडण्यात आला होता. असे या कारणामुळे केले गेले होते की जर या बॉम्बला विना पॅराशूटद्वारे पाडले असते तर तो जास्त गतीने खाली पडला असता आणि ते प्लेन ज्याच्या मदतीने हा बॉम्ब ड्रॉप केला होता त्याला तिथून जाण्यासाठी पण कमी वेळ लागला असता. आणि जर ते प्लेन तिथून पटकन निघाले नसते तर बॉम्बच्या शॉकवेव्हजमुळे ते प्लेन काही क्षणातच डिस्ट्रॉय झाले असते. आणि जेव्हा ते प्लेन त्या बॉम्बपासून दूर निघून गेले तेव्हा तो बॉम्ब ऑटोमॅटिक हवेमध्ये 13,000 फूट उंचीवरती ब्लास्ट केला गेला, ज्याच्या फुटण्यामध्ये हवेमध्ये जवळपास 65 किलोमीटरवरती मशरूम क्लाउड बघायला मिळाला होता, जे की माउंट एव्हरेस्टपेक्षा सुद्धा 7 पटीने जास्त उंच बनलेला होता. आणि कमालीची गोष्ट ही आहे की फक्त रशियामध्ये नाही तर रशियाच्या जवळच्या म्हणजेच की नॉर्वे आणि फिनलंडमध्ये असणाऱ्या घरांच्या काचा सुद्धा फुटून गेल्या होत्या.